संध्याकाळचे 5:30 झाले होते. महाराज अद्याप आले नव्हते. सर्व सत्संगी बाबांची वाट बघत बसले होते. तोच आश्रमाच्या प्रवेशद्वाराशी एक आलिशान रोल्स रॉईस येऊन थांबली. गाडीचे दार उघडले आणि महाराज खाली उतरले. त्यांच्या येण्याबरोबरच वातावरणात एक वेगळीच शांतता पसरली. सर्व सत्संगी आदराने उभे राहिले. महाराजांनी हलक्या हाताने खुणावत सर्वांना बसण्यास सांगितले आणि स्वतः आसनस्थ झाले. सत्संग सुरू होण्यापूर्वी नामस्मरण करण्यात आले. श्रीराम जय राम जय जय राम. क्षणात संपूर्ण सभागृह त्या नामात तल्लीन झाले. काहींचे डोळे मिटले होते, काहींच्या ओठांवर मंद स्मित होते. नामस्मरणानंतर महाराज बोलू लागले, या अनंत कोटी ब्रह्मांडात एका चैतन्याव्यतिरिक्त काहीही नाही. चैतन्य हेच आपले खरं स्वरूप आहे. ते प्रत्येक जीवामध्ये वसलेलं आहे. शरीरात चैतन्य असेपर्यंत हालचाल असते, विचार असतात. पण चैतन्य निघून गेलं की शरीर फक्त निर्जीव देह उरतो. हेच चैतन्य म्हणजे ईश्वर. त्याचं रूप प्रत्येक सजीवात आहे, वनचर, जलचर, पशु, पक्षी आणि मनुष्य. पण मनुष्याला विचारशक्ती लाभली आहे, म्हणून तो ईश्वराला जाणू शकतो. माणसाने पैशाचा गुलाम होता कामा नये. पैसा हा माणसासाठी असतो, माणूस पैशासाठी नाही. पैसा नेहमी चांगल्या कार्यासाठी वापरावा. इतक्यात बाहेर एक ऑस्टिन गाडी येऊन थांबली. दरवाजा उघडून एक रुबाबदार व्यक्ती खाली उतरली. अंगावर महागडा सूट, डोळ्यांवर सोनेरी फ्रेमचा चष्मा आणि चालण्यात प्रचंड आत्मविश्वास. सत्संग सुरू असतानाच ती व्यक्ती थेट महाराजांपाशी आली आणि साष्टांग दंडवत घातला. त्यानंतर त्याने आपल्या बॅगेतून 500 रुपयांच्या करकरीत नोटांची बंडलं बाहेर काढली आणि महाराजांच्या चरणी ठेवली. पूर्ण सभागृह स्तब्ध झालं. 1, 2, 3, अख्खे 50,000 रुपये. महाराजांनी क्षणभर त्या नोटांकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, सुखी भव. सत्संग पुन्हा सुरू झाला, पण अनेकांच्या नजरा त्या नोटांच्या बंडलांवरून हटत नव्हत्या. थोड्या वेळाने सत्संग संपला आणि ती व्यक्ती निघून गेली. 15 दिवसांनंतर पुन्हा तीच ऑस्टिन आश्रमासमोर येऊन थांबली. तीच व्यक्ती पुन्हा महाराजांना भेटायला आली. यावेळीही साष्टांग दंडवत आणि पुन्हा 50,000 रुपयांची दक्षिणा. महाराजांनी समाधानाने आशीर्वाद दिला, धनवान हो, सुखी हो. यावेळी मात्र महाराजांनी त्याला विचारलं, आपण कोण, कुठे राहता आणि व्यवसाय काय करता? त्या व्यक्तीने नम्रपणे उत्तर दिलं, मी मूळचा भारतातलाच, पण सध्या लंडनला स्थायिक आहे. मुंबईच्या सेंटॉर हॉटेलमध्ये मुक्काम आहे. माझा व्यवसाय न्यूयॉर्क शेअर मार्केटचा आहे. रोज 2-4 लाख सहज कमाई होते. भारतातील मार्केटचा अभ्यास करायला आलो होतो. तुमची ख्याती ऐकली आणि दर्शनासाठी आलो. महाराज काही क्षण विचारात पडले. मग म्हणाले, मलाही 2 कोटी रुपये गुंतवायचे आहेत. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. महाराज, सध्या बाजार तेजीत आहे. थोडी मंदी आली की गुंतवणूक करा. मोठा फायदा होईल. तुम्ही मदत कराल? नक्कीच महाराज. 15 दिवसांनी आश्रमात फोन आला. महाराज, सध्या मार्केटमध्ये मंदी सुरू आहे. अमुक कंपनीचे शेअर्स घेतले तर मोठा फायदा होईल. तुम्ही तुमच्या माणसाबरोबर पैसे पाठवा. महाराज म्हणाले, तुम्हीच आश्रमात या आणि पैसे घेऊन जा. दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑस्टिन गाडी आश्रमात आली. ती व्यक्ती नेहमीप्रमाणे महाराजांना दंडवत घालते आणि पुन्हा 50,000 रुपयांची दक्षिणा ठेवते. महाराजांनी मुनीमजींना आवाज दिला, मुनीमजी, यांना 2 कोटी रुपये द्या. मुनीमजी तिजोरी उघडतात, नोटांची बंडलं बाहेर काढतात. मोजणी सुरू होते, पण तिजोरीत फक्त 1.5 कोटी रुपयेच असतात. मुनीमजी थोडे घाबरत म्हणाले, महाराज, सध्या एवढेच उपलब्ध आहेत. महाराज शांतपणे म्हणाले, ठीक आहे, उरलेले 50 लाख नंतर द्या. ती व्यक्ती 1.5 कोटी रुपये घेऊन निघून गेली.
15 दिवस उलटले. महाराजांनी सेंटॉर हॉटेलमध्ये फोन केला. समोरून उत्तर आलं, ते साहेब, ते तर 15 दिवसांपूर्वीच लंडनला निघून गेले. महाराजांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. चौकशी झाली. माणसं पाठवली गेली. पण त्या व्यक्तीचा कुठेच मागमूस लागला नाही. सत्संग, प्रवचन आणि भक्तांकडून जमवलेला पैसा एका महाठकाने अतिशय हुशारीने लुबाडला होता. फक्त 1.5 लाख रुपयांची दक्षिणा देऊन त्याने 1.5 कोटी रुपये घेऊन पलायन केलं होतं. पण त्या 2 कोटींपैकी उरलेले 50 लाख मात्र मुनीमजींनी वाचवले होते. त्यामुळे महाराजांनी आनंदाने मुनीमजींना 5 लाख रुपयांचं बक्षीस दिलं. आश्रमात पुन्हा सत्संग सुरू झाले. पण त्या दिवसानंतर महाराजांच्या प्रत्येक प्रवचनामागे एक न बोललेली भीती कायमची उभी राहिली होती.